नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आपल्या मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा आणि आपल्या मुलांचा सुखाचा संसार व्हावा अशी सर्वच आईवडिलांची इच्छा असते आणि त्यानुसारच आपल्या मुलांसाठी स्थळ देखील पाहण्यात येतं। परंतु मुलांसाठी स्थळ पाहताना अशा काही अडचणी निर्माण होतात ज्यामुळे मुलांच्या विवाहामध्ये विलंब होतो। परंतु काळजी करू नका, मी तुमच्यासाठी एक अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे गुरुपौर्णिमेला 29 जुलै 2026 रोजी। उपाय आहे हळकुंडाचा। एका ठिकाणी हळकुंडाची आपल्याला एक सेवा करायची आहे ज्यामुळे आपल्या मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होऊन मुलांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडा जमणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला ही सेवा करायची आहे। आणि असंख्य लोकांनी हा उपाय केलेला आहे आणि त्याचा त्यांना अनुभव देखील आलेला आहे आणि म्हणूनच हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर उपाय जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। प्रत्येक विशिष्ट तिथी कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित असते, त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे आणि या दिवशी आपण काही उपाय केले तर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतात। आणि म्हणूनच आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। उपाय आहे हळकुंडाचा। तर हळकुंड म्हणजेच फक्त मसाला नाही, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याला मंगलद्रव्य असं देखील म्हटलं जातं। हळद म्हणजे शुद्धता, समृद्धी आणि संरक्षण। ज्योतिषशास्त्रात हळद ही गुरुग्रहाची कारक असून गुरु हा ज्ञान, विवाह, संतती आणि भाग्याचा कारक आहे आणि म्हणूनच विवाहाच्या वेळी हळदीला सर्वात जास्त मान दिला जातो आणि भगवान श्री हरिविष्णू यांना हळद अत्यंत प्रिय आहे। कोणतीही पूजा, त्यांची सेवा असेल तर ती हळदीशिवाय अपूर्ण मानली जाते। तर हळकुंडाचा उपाय करण्यासाठी आपल्याला 5 हळकुंड लागणार आहेत। हळकुंड घेत असताना लेकरूवाळे हळकुंड घ्यायचे आहेत। हळकुंड कुठेही तुटलेलं, खराब झालेलं, किडलेलं नसावं। त्याचबरोबर विड्याची 2 पानं घ्यायची आहेत। तसेच अखंड 21 तांदूळ मोजून घ्यायचे आहेत। 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि 2 अखंड लवंगा घ्यायच्या। उपाय आपल्याला आषाढी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 6:30 नंतर 9 पर्यंत कधीही करायचा आहे। उपाय करताना शक्यतो आई वडिलांनीच हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे किंवा आई वडिलांना शक्य झालं नाही तर मग मुलांनी केला तरी देखील चालेल। तर देवघरासमोर एक पाट ठेवायचा आहे। त्या पाटावरती तुम्हाला पिवळ्या रंगाचं कापड अंतरायचं आहे, नवीनच वस्त्र असावं। त्यावरती माता लक्ष्मीची, भगवान श्री हरी विष्णूची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल ती ठेवायची आहे किंवा माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा असेल तरी देखील चालेल, तुम्हाला या ठिकाणी ठेवायची आहे। तर उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला त्या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आपण पाहतो की कोणतंही शुभ कार्य असेल तर तिथं सर्वप्रथम दीप प्रज्वलन केलं जातं आणि त्यानंतर त्या शुभ कार्याला किंवा कोणत्याही सेवेला सुरुवात केली जाते। त्याचप्रमाणे आपल्याला देखील सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याच्या खाली प्लेटमध्ये अखंड अक्षदा थोड्याशा ठेवायच्या आहेत। दिव्यामध्ये भीमसेनी कापूर, देशी गाईचं तूप, 2 अखंड लवंगा, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि भीमसेनी कापराच्या 2 वड्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर देवघरासमोर एक पाट ठेवायचा आहे, त्यावरती एक पिवळा कपडा अंतरायचा आहे। ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला माता लक्ष्मीची किंवा भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची प्रतिमा ठेवायची आहे। त्यानंतर सर्वप्रथम तर तुम्हाला या फोटोची पूजा करून घ्यायची आहे, मूर्तीची पूजा करून घ्यायची आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा फुलं व्हायची आहेत। त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य त्या ठिकाणी अर्पण करायचा आहे। त्यानंतर आपण जी ही 5 हळकुंड घेतलेली आहेत तर ती घ्यायची आहेत। या सर्व वस्तू एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत। यासोबतच तुम्हाला कुंकवानं लाल केलेला एक धागा देखील करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन देवघरासमोर बसायचं आहे। आपण जो पानाचे जे विडे घेतलेले आहेत तर त्यावरती तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे किंवा ओम काढला तरी देखील चालेल। त्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये ही जी विड्याची 2 पानं आहेत तर ती ठेवायची आहेत। ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा प्रतिमा आहे तर त्याच्या समोर त्यावरती तुम्ही जी 5 हळकुंड घेतलेले आहेत तर ती ठेवायची आहेत। सर्वप्रथम 1 रुपयाचं नाणं, त्यावर सुपारी, त्यानंतर 2 अखंड लवंग घेतलेले आहेत तर त्याचा जो पुढचा भाग आहे तर तो कुंकवामध्ये तुम्हाला लाल करून घ्यायचा आहे बुडवून आणि त्यानंतर या 2 अखंड लवंग त्यावरती ठेवायचे आहेत आणि जो धागा घेतलेला आहे तर तो धागा देखील तुम्हाला यावरती ठेवायचा आहे। त्यानंतर आपण ज्या 21 अखंड अक्षदा घेतलेल्या आहेत तर त्या 21 अखंड अक्षदा तुम्हाला या आपण जे पानाचा विडा ठेवलेला आहे तर त्यावरती अर्पण करायचे आहेत। अर्पण करत असताना मी तुम्हाला एक मंत्र सांगते आहे, तो मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री क्ली गौरी शंकराय विवाह कुरु कुरु स्वाहा। मी तुम्हाला मंत्र पुन्हा एकदा सांगते, ओम श्री क्ली गौरी शंकराय विवाह कुरु कुरु स्वाहा।
हा मंत्र तुम्हाला त्या ठिकाणी म्हणायचा आहे 21 वेळा। आता तुम्हाला जर हा मंत्र म्हणणं अवघड जात असेल तर ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा तुम्हाला 21 वेळा जप करायचा आहे। आणि ज्या 21 अखंड अक्षदा हळदीनं पिवळ्या करून घेतलेल्या आहे तर ती एक एक अक्षदा तुम्हाला या पाण्याच्या विड्यावरती अर्पण करायची आहे। आणि अशा प्रकारे या अक्षदा या विड्याच्या पानावरती हळकुंडावरती अर्पण केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एक मंत्र म्हणायचा आहे। पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी असल्यामुळे आपल्याला हा मंत्र तुम्हाला 21 वेळा त्या ठिकाणी म्हणायचा आहे। मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी विवाहदये नमः। पुन्हा एकदा मंत्र सांगते ओम श्री महालक्ष्मी विवाहदाये नमः। या मंत्राचा तुम्हाला त्या ठिकाणी 21 वेळा जप करायचा आहे। आता तुम्ही अशा प्रकारे हा 21 वेळा माता पार्वतीचा आणि 21 वेळा माता लक्ष्मीचा जर जप केला तर या दोन्ही देवींचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो। त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे, तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आणि तुमच्या मुलांच्या विवाहातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर आपण जे हळकुंड ठेवलेले आहेत देवघरासमोर तर त्यातील 4 हळकुंड घ्यायचे आहेत आणि आपण जो धागा घेतलेला आहे जो हळदीनं पिवळा केलेला असेल किंवा लाल केलेला असेल तर त्या धाग्याने तुम्हाला ही जी 4 हळकुंड आहे तर ती बांधायची आहेत एकत्र। आपण उपायासाठी 5 हळकुंड घेतलेले आहेत पण आपल्याला या धाग्यामध्ये 4च हळकुंड बांधायचे आहेत। आणि या हळकुंडासोबतच एक कोरा पेपर घ्यायचा आहे आणि या कोऱ्या पेपरवर हिरव्या पेनाने किंवा लाल पेनाने तुम्हाला तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे तर ती लिहायची आहे। सर्वप्रथम श्री गणेशाय नमः लिहायचं आहे, तुमचं जे गोत्र आहे तर ती लिहायचं आहे। उपाय तुम्ही मुलासाठी करत आहात का मुलीसाठी हे लिहायचं आहे, मुलांचं नाव लिहायचं नाही। त्यानंतर जी काही अडचण आहे तर ती लिहायची आहे, पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। उपाय अगदी एका शब्दात लिहायचा आहे, जास्त मोठं काही लिहायचं नाही। त्यानंतर या हळकुंडासोबत तुम्हाला ही जे कागद आहे तर तो बांधायचा आहे। देवघरासमोर ही जे आपण घेतलेल्या वस्तू आहेत तर त्या ठेवायच्या आहेत। या सर्व वस्तू आपण अभिमंत्रित केलेल्या आहेत। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पौर्णिमेच्या सकाळी उठायचं आहे, देवपूजा करायची आहे, देवाजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे। पुन्हा एकदा आपण या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत देवघरासमोर पानाचा विडा त्याच्यावरती ही 5 हळकुंड या सर्व वस्तूंची पूजा करायची आहे। त्यानंतर ही जी 4 हळकुंड आहेत तर ती घ्यायची आहेत। त्यानंतर जो पानाचा विडा घेतलेला आहे तर तो घ्यायचा आहे। बाकीच्या ज्या उरलेल्या वस्तू आहेत म्हणजेच 2 अखंड लवंगा, 21 तांदूळ, 1 हळकुंड, 1 रुपयाचा नाणं आणि सुपारी ते तुम्हाला एका प्लेटमध्ये देवघरासमोरच ठेवायचं आहे। आणि फक्त 4 हळकुंड, विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक पिवळ्या रंगाचं तुम्हाला रुमाल घ्यायचा आहे, त्यामध्ये ही पोटली तयार करायची आहे, बांधायचं आहे। आणि ज्या ठिकाणी पिंपळाचं झाड असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन सर्वप्रथम तर पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी घालायची आहे, या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे। त्यानंतर आपण ही जी पोटली आणलेली आहे तर ती तुम्हाला या ज्या ठिकाणी आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे तर त्या ठिकाणी ठेवायची आहे। किंवा मग तुमच्या जवळपास जर पिंपळाचं झाड नसेल तर तुम्ही उंबराच्या झाडाखाली देखील हा उपाय करू शकता किंवा उंबराचं नसेल तर केळीच्या झाडाखाली करायचा आहे। आणि काही लोक असे म्हणतात की आम्ही सिटीमध्ये राहतो, शहरात राहतो, मग आमच्या इथं ही झाडं नाहीत, तर मग तुम्ही तुळशीजवळ जरी हा उपाय केला तरी देखील चालेल। तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करत असताना मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा नाही तर देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा। आणि त्यानंतर ही हळकुंड आहे, ही जी पोटली आहे तर ती तुळशीजवळ अर्पण करायची। त्यानंतर मुलांच्या विवाहामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची। तुम्ही जर तुळशीजवळ ही जर पोटली ठेवत असाल तर दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये किंवा तुमच्या जवळपास एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती नेऊन ठेवायची आहे। आता जे 1 हळकुंड, 21 अखंड अक्षदा आपल्या देवघरासमोर आहेत, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि तर त्या या वस्तू आपल्याला एक पिवळ्या रंगाचा पुन्हा एकदा रुमाल घ्यायचा आहे, कपडा घ्यायचा आहे, या वस्तू सर्व त्या रुमालामध्ये ठेवायच्या आहेत। आणि त्यानंतर याची एक पोटली तयार करायची आहे। या वस्तू आपण अभिमंत्रित केलेल्या आहेत आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या वरच्या बाजूला, आतल्या बाजूला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे किंवा तुम्ही ठेवली तरी देखील चालेल। सकाळ संध्याकाळ देवपूजा करताना तुम्हाला याला देखील धूपदीप दाखवायचा आहे। आणि ज्या वेळेला तुम्ही मुलांसाठी स्थळ पाहायला जात असाल तर त्यावेळेला जाताना तुम्ही ही जी पोटली आहे तर ती सोबत ठेवायची आहे। यामध्ये ज्या वस्तू आहेत तर त्या सर्व अभिमंत्रित केलेल्या आहेत। आपण या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्यापैकी 1 रुपयाचं नाणं, 21 अखंड अक्षदा आणि 2 अखंड लवंगा माता लक्ष्मीला समर्पित, त्याचबरोबर जी सुपारी आहे तर ती गणपती बाप्पांचं स्वरूप आहे आणि हळकुंड म्हणजेच हळद भगवान श्री हरी विष्णू यांना अत्यंत प्रिय आणि त्यामुळे तुम्हाला ही सेवा या पौर्णिमेला करायची आहे, जेणेकरून भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला कृपा प्राप्त होणार आहे आणि मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होणार आहेत।
तुम्ही ज्या वेळेला हे जी पोटली आहे 4 हळकुंडाची, तर ती ज्या वेळेला तुम्ही उंबराच्या झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली अर्पण कराल, तर त्यावेळेला झाडाला पाणी अर्पण करायचं आहे. या पाण्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यानंतर त्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्या ठिकाणी बसून भगवान श्रीहरी विष्णूंचं, दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी त्या फांदीला जर बांधणं शक्य होत असेल, ही पोटली तर बांधायची आहे. मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे आपण हा जो पेपर घेतलेला आहे, तर त्यावरती आपल्या मुलाचं नाव कुठेही लिहायचं नाही आणि त्यानंतर तुम्हाला 5 गुरुवार हा उपाय करायचा आहे. आता 5 गुरुवारी आपण 5 हळकुंड घेतली असतील, तर ती 5 हळकुंडाचा आपल्याला धाग्याने बांधायच्या आहेत आणि सर्व हळकुंड त्या ठिकाणी नेऊन ठेवायचे आहेत. त्यामध्ये 1 रुपयाच्या नाण्याचा आणि सुपारीचा वापर करायचा नाही. तर फक्त 5 हळकुंड घ्यायचे आहेत, विड्याची पानं घ्यायची आहेत. ही 5 हळकुंड तुम्हाला धाग्याने बांधायचे आहेत. मुलांच्या विवाहासंबंधित अडचण लिहायची आहे. 21 अक्षदा, 2 अखंड लवंग एवढ्याच वस्तू आपल्याला या झाडाखाली नेऊन ठेवायच्या आहेत. किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये, मी सांगितलं त्याप्रमाणे तुळशीजवळ ठेवून वाहत्या पाण्यामध्ये ठेवलं किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन जरी अर्पण केलं तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला या गुरुपौर्णिमेला ही सेवा करायची आहे. तुम्हाला शिवपार्वतीचा जो मी मंत्र सांगितलेला आहे, तर तो म्हणायचा आहे. माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे. आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे आणि ही सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे आपण आज गुरुपौर्णिमेला मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी हळकुंडाचा उपाय कशा प्रकारे करायचा हे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करू जरूर सांगा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपण जो मंत्र ऐकलेला आहे, तर तो मंत्र जर तुम्हाला समजला नसेल तरी देखील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.